नमस्कार, मी डॉक्टर मेघेश देशमुख, शुश्रूषा हॉस्पिटल एक्सप्रेस टू बेबी सेंटर, चिखलवाडी कॉलम, नांदेडतून. स्पर्म सॉर्टर डिव्हाइस किंवा शुक्राणू वेगळं करणे हा एक नवा डिव्हाइस आहे, ज्याच्यात की आम्ही जे इकडे सेंट्रिफ्यूज तुम्हाला दिसतंय, या सेंट्रिफ्यूज मध्ये किंवा या मशीन मध्ये आम्ही शुक्राणू जेव्हा मीडिया सोबत फिरवतो आणि शुक्राणू वेगळे करतो IVF साठी, ते करत नाही. याच्यात डायरेक्ट आता आम्ही हे ओपन करणार. हे एक 6-7 हजाराचं डिव्हाइस असते, हे आम्ही ओपन करतो. हे ओपन केल्यावर हे डिव्हाइस इथलं नाही, तैवानहून बनवलेलं आहे. या डिव्हाइस मध्ये एक मेम्ब्रेन आहे, हे दिसते तुम्हाला. याच्यात आम्ही आतमध्ये शुक्राणू टाकणार आणि याच्यात एक खाच आहे, हे याच्यात मेम्ब्रेन आहे, याच्यात आतमध्ये आम्ही शुक्राणू टाकणार आणि या इथूनच आम्ही मीडिया पण टाकणार. मग त्याच्याने काय होते, जे मेलेले खराब शुक्राणू आहेत ते वर येतात आणि जे चांगलेवाले शुक्राणू आहेत पळणारे आणि ज्याला की इजा कमी झाली, म्हणजे ज्याला म्हणतात फ्रॅगमेंटेड स्पर्म्स आणि न पळणारे स्पर्म्स, जे खराब स्पर्म्स आहेत ते वर चालले जातात आणि जे पळणारे चांगल्या क्वालिटीचे कमी फ्रॅगमेंटेशन असलेले स्पर्म्स खाली येतात आणि त्याच्यानी प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस वाढतात. मग याचा फायदा काय? मशीन मध्ये सेंट्रिफ्यूज मशीन इकडे दाखवतोय आम्ही. ही सेंट्रिफ्यूज मशीन मध्ये फिरवल्यावर रुटीनली काय होते, थोडस ROS किंवा आपल्याला थोडस त्या शुक्राणूवर दबाव येतो किंवा त्याच्यात काही खराब शुक्राणू पण येऊ शकतात. पण स्पर्म सॉर्टर मध्ये खराब शुक्राणू याचे चान्सेस अगदी निग्लिजिबल असतात आणि ज्यांचं वारंवार टेस्ट ट्यूब बेबी फेल होते, ज्यांचे शुक्राणू खूप कमी आहेत, म्हणजे 5 लाखापेक्षा कमी आहेत, ज्यांचं वारंवार गर्भपात होतोय किंवा ज्यांचं टेस्ट ट्यूब इक्सी फेल झालंय, अशांसाठी आम्ही शुक्राणू याच्यानेच धुतो, म्हणजे याच्यातच टाकतो या मशीन मध्ये आणि मग आम्ही ते शुक्राणू वापरतो. याला मोठा स्पर्म सॉर्टर. आणि हे स्पर्म सॉर्टर आता या कमी शुक्राणू असलेल्या पुरुषासाठी आम्ही वापरतोय, ज्याचं काउंट 5 लाखाच्या खाली आहे. हे आम्ही याच्यात शुक्राणू टाकत आहोत. या खाचामध्ये शुक्राणू टाकल्या जात आहे. तुम्हाला दिसत आहे, याच्यात शुक्राणू टाकले. आता आम्ही मीडिया टाकतो. मीडिया म्हणजे त्याच्याने तिथे फिल्टर किंवा आता हा मीडिया आम्ही या खाचातनं टाकतो आहोत. आता तुम्हाला दिसत आहे खाचातनं टाकले आणि हे टाईट बंद केलेलं आहे. आता आम्ही हे इन्क्युबेटर मध्ये ठेवणार आहोत. इन्क्युबेटर म्हणजे एक CO2 इन्क्युबेटर असते, एक 12 लाखाचं मशीन असते, ज्याच्यात आम्ही हे ठेवतो. त्याच्यात की शुक्राणू जे खराब मेलेले असतात ते वर येतात आणि चांगलेवाले खाली राहतात. मग या खाचेतनच आम्ही ते काढतो आणि मग ठेवलं जातं. याच्यावर पेशंटचं नाव सुद्धा लेबल केलं जातं. याच्यात आम्हाला क्वालिटी चांगली मिळेल, म्हणजे DNA म्हणजे ज्याचं आतमध्ये गुणसूत्र इंटॅक्ट असलेले शुक्राणू मिळतील आणि प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस जास्त वाढतात. धन्यवाद.